Hello student, welcome to my 4th standard class. Subject Environmental Studies Part 1. In last session, we have learned plants and animals are our best friend. Today, we are going to learn lesson number 2, the interrelationships between living things Part 4. Student, other living things also get their foods from the environment. परिसरातल्या इतर सजीवांनाही अन्न मिळतं ते आपल्या परिसरातूनच मिळतं. फॉर एक्झाम्पल, chameleons eat insects when they are hungry. Chameleons म्हणजे सरडे. त्यांना जेव्हा भूक लागते तेव्हा ते किडे खातात. Some snakes eat mice and frogs. काही साप जे आहेत ना ते उंदीर आणि बेडूक खातात. टायगर ईट डिअर. टायगर म्हणजे वाघ हरणांना खातो. गोट्स अँड शीप ईट लीव्हज ऑफ प्लांट्स. गोट्स आणि ज्या शीप असतात म्हणजे शेळ्या मेंढ्या ज्या असतात ह्या झाडपाला खातात. कॅटल ईट ग्रास. म्हणजेच कॅटल जे असतात की नाही हे गवत खातात. जे पशु आहेत, गाई म्हशी वगैरे आहेत, हे काय करतात? गवत खातात. So, at first, today we are learn a new term, arboreal. What is mean by arboreal? Arboreal means this word comes from the Latin word arbor, which means tree. Arboreal मधला जो arbor हा जो शब्द आहे की नाही हा लॅटिन शब्द आहे की ज्याचा अर्थ असा होतो ट्री. अर्बोर मीन्स ट्री. अर्बोरियल मीन्स लिव्हिंग इन ट्रीज. अर्बोरियल म्हणजे काय? झाडावर राहणारे. आणि इट इज कॉल्ड अर्बोरियल ॲनिमल्स. आणि यांनाच म्हणतात अर्बोरियल ॲनिमल्स म्हणजे वृक्षवासी प्राणी. मग हे अर्बोरियल ॲनिमल्स कोणते? तर मंकी, स्क्विरल्स, हे झाडावर राहणारे जे प्राणी आहेत यांना म्हणायचं अर्बोरियल ॲनिमल्स. Animals like monkeys and squirrels lives on trees. माकडं, खारी ह्या झाडावर राहतात. It given them certain advantages. त्यांना त्याचे फायदेही होतात. Advantages means फायदे होतात. Being at a height, ते उंचावर राहतात की नाही. झाडावरती म्हणजे जमिनीपासून उंचावर. They are better able to defend themselves from their enemies. त्यांना आपल्या शत्रूपासून बचाव करणं सोपं जातं. डिफेंड म्हणजे बचाव करणं. Besides, they can eat the fruits of the trees to satisfy their hunger. मग जेव्हा त्यांना भूक लागते की नाही त्यावेळेला ते झाडावरची फळं खातात. Such animals are said to be arboreal. आणि ह्या अशा प्रकारच्या ॲनिमल्सला म्हणतात अर्बोरियल म्हणजे वृक्षवासी. Unknowingly, they help the tree with whose support they live. ज्या झाडांवरती ते राहतात, जीवन जगतात, त्यांना ते वेगळ्या प्रकारे एक प्रकारे मदतही करत असतात. As they move around here and there in the surroundings अवतीभोवती जेव्हा ते इकडे तिकडे भटकत असतात, they spread the seeds of the fruits that they have eaten. ते जे फळं खातात की नाही त्या फळांमधून बिया असतात, त्या बिया इतरत्र पसरल्या जातात, पसरवतात. थ्रू देअर ड्रॉपिंग्स. त्या ज्या बिया असतात की नाही त्या बिया म्हणजे हे जे प्राणी असतात ते इकडे तिकडे फिरताना त्यांच्या विष्ठेमधून या फळांच्या ज्या बिया आहेत की नाही त्या संपूर्ण बिया त्यांनी खाल्लेल्या त्या फळांमधून त्या फळांमधल्या ज्या बिया असतात त्या त्यांच्या विष्ठेतून सगळीकडे पसरतात. बिकॉज ऑफ दिस न्यू ट्रीज ग्रो इन डिफरंट प्लेसेस. आणि म्हणून आपल्याला निरनिराळ्या ठिकाणी नवीन प्रकारची झाडं उगवलेली दिसतात. सम टाइप्स ऑफ बर्ड्स टू फाइंड ट्रीज युजफुल फॉर बिल्डिंग देअर नेस्ट. काही प्रकारच्या पक्ष्यांनाही झाडांचा उपयोग हा घरटी बांधण्यासाठी होतो. आता म्हणजे इथे हे जे पक्षी हे जे प्राणी आहेत की नाही वृक्षवासी जे प्राणी आहेत हे त्यांच्या विष्ठेतून त्या झाडांच्या बिया इतरत्र पसरवतात. आणि मग त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला तशाच प्रकारचे वृक्ष पाहायला मिळतात. आणि काही प्रकारच्या पक्ष्यांना झाडांचा उपयोग कशासाठी होतो तर घरटी बांधण्यासाठी सुद्धा
होतो. डू यू नो, माहित आहे का तुम्हाला? An egret rides on buffalo's back. हा जो इग्रेट म्हणजे बगळा आहे की नाही, हा बगळा म्हशीच्या पाठीवर बसतो. का बरं बसतो? त्यालाही रिझन आहे, कारण आहे. When a buffalo is grazing in grassy area, जेव्हा एखादी ही म्हैस जेव्हा गवताळ प्रदेशामध्ये चरत असते, you are very likely to see an egret riding on its back. त्यावेळेला तुम्हाला ते पाहायला पण आवडेल की तो बगळा आहे की नाही, तो म्हशीच्या पाठीवर बसून फिरत असतो, भटकत असतो. व्हॉट कुड बी द रिझन फॉर दॅट? मग याचं कारण काय आहे बरं? असा बगळा का बरं तिच्या पाठीवर येऊन बसतो? तर अ सर्टन काइंड ऑफ इग्रेट फीड्स ऑन डिफरंट काइंड ऑफ इन्सेक्ट्स. म्हणजे निरनिराळ्या प्रकारचे हे कीटक आहेत की नाही, हेच या एक प्रकारच्या बगळ्याचं अन्न असतं. ग्रास इज फुल ऑफ ऑल काइंड ऑफ इन्सेक्ट्स. हे जे गवत असतं ना, या गवतामध्ये निरनिराळ्या प्रकारचे कीटक असतात. बट बिकॉज दे आर हिडन इन द ग्रास, पण ते त्या गवतामध्ये लपलेले असतात. द इग्रेट कॅनॉट सी देम. तो इग्रेट बगळा त्यांना पाहू शकत नाही. अँड कॅच देम, आणि पकडू शकत नाही. ॲज द बफेलो ट्रेड्स ऑन द ग्रास, ज्या वेळेला गवतामध्ये म्हैस चरायला जाते, इट फ्रायटन द इन्सेक्ट्स विच फ्लाय आउट द ग्रास. ती जेव्हा त्या गवतामध्ये चरायला जाते की नाही, त्यावेळेला चरता चरता ती पुढे जाण्यासाठी तिचा पाय जेव्हा ती पुढे टाकते, त्याच वेळेला ते किडे असतात ते घाबरतात अँड फ्लाय आउट द ग्रास, आणि ते गवतामध्ये उडायला लागतात. अँड दॅट टाइम द इग्रेट ऑन बफेलोज बॅक मेक्स नो मिस्टेक इन सॉपिंग डाऊन टू कॅच अँड इट देम आउट. आणि त्या क्षणाला ते कीटक जेव्हा त्या गवतामध्ये उडतात, त्याच क्षणाला कशी चूक न करता, थोडाही विलंब न करता, मोठ्या शिताफीने हा जो बगळा असतो, तो बगळा त्या किड्यांना, कीटकांना काय म्हणतो त्याला आपण, किड्यांना कीटकांना मटकावून टाकतो, पकडतो. अँड इट देम अप, आणि खाऊन टाकतो. म्हणजे ते स्वतःचं खाद्य शोधण्यासाठी हा बगळा गवताळ प्रदेशामध्ये म्हशीच्या पाठीवर बसलेला आपल्याला पाहायला मिळतो. फाइंड आउट, माहिती मिळवा बरं. व्हॉट इज द मराठी नेम ऑफ मँगो ब्लॉसम? व्हेन डू मँगो ट्रीज ब्लॉसम एव्हरी इयर? म्हणजे मँगो म्हणजे जो आंब्याच्या झाडाला जो फुलोरा येतो की नाही, ब्लॉसम, म्हणजे जो फुलोरा येतो, त्या फुलोऱ्याला मराठीमध्ये काय म्हणतात आणि तो केव्हा येतो बरं प्रत्येक वर्षी? द मराठी नेम ऑफ द मँगो ब्लॉसम इज मोहर. त्याला म्हणतात मोहोर. ह्या आंब्याच्या झाडाला जो फुलोरा येतो त्याला म्हणतात मोहोर. नॉर्मली द मँगो ट्री ब्लॉसम अराउंड द एंड ऑफ फेब्रुवारी अँड द बिगिनिंग ऑफ मार्च. फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या सुरुवातीला आपल्याला असा आंब्याच्या झाडाला मोहर आलेला पाहायला मिळतो. डज द बॅनियन हॅव लिव्स थ्रू आउट द इयर? हे जे वडाच्या झाडाची जी पानं आहेत की नाही, ही वडाच्या झाडाची पानं वर्षभर असतात का? ऑल द लिव्स ऑफ बॅनियन ट्री नेव्हर फॉल ऑफ टुगेदर. वडाच्या झाडाची जी पानं आहेत ही एकत्र काही पडत नाहीत. सम लिव्स मे फॉल, काही त्यातली पानं गळतात, पडतात म्हणजे गळून पडतात. बट द ट्री नेव्हर बिकम लीफलेस. पण तो वडाचं झाड कधीही, त्या वडाच्या झाडाला पानं नाहीत असं होऊ शकत नाही. संपूर्ण वर्षभर जरी तुम्ही निरीक्षण केलं तरी तुम्हाला हे पाहायला मिळेल. When we see frogs everywhere during the rains, where do they disappear in summer? बेडूक आपल्याला पावसाळ्यात सगळीकडे पाहायला मिळतात, पण उन्हाळ्यामध्ये ते आपल्याला दिसत नाही. Why? Frog cannot tolerate the heat of summer. ते बेडूक आहेत, ते समरची जी हीट असते ती सहन करू शकत नाही, उष्णता सहन करू शकत नाही. They hide in the some safe and moist places. म्हणून ते ओलसर जागी, सुरक्षित जागी लपून राहतात. Therefore they cannot seen in summer. म्हणून ते आपल्याला उन्हाळ्यात दिसत नाहीत. In rains
When there are water around, they came out of their hiding places. When there is a severe winter, they once again to go to their hiding places. म्हणजे विंटरमध्ये सुद्धा खूप जेव्हा गारवा तयार होतो तेव्हा ते पुन्हा आपल्या जागी लपून बसतात. विच द सीझन फॉर जामुन, जामुनचा सीझन कोणता? जामुन म्हणजे जांभळं. द बिगिनिंग ऑफ मे अँड जून इज द सीझन फॉर जामुन. डू यू अंडरस्टँड what we have learned today? Okay. Thank you.